सीना नदीच्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्यांचं संसार उपयोगी साहित्य जे होतं ते नव्हतं, ते सगळं वाहून गेलेलं आहे। आज आपण आहोत मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात। येथे जे पाटील वस्ती आहे, घोडके वस्ती आहे, बनगर वस्ती आहे, या भागातील जे सगळे नागरिक आहेत, कुटुंब आहेत, ते आज रस्त्यावर आहेत आणि ते रस्त्यावर येऊन आपला संसार जे काही उरलेलं असेल त्यातून आपलं पोट भरण्याचं काम करत आहेत। आपलं असेल, कुटुंबाचं असेल, येथील काही जे सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्या वतीनं त्यांना मदत देण्यात येते, परंतु ती मदत कितपत पुरती आहे हेही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत इथल्या काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं इथली परिस्थिती काय सांगाल मावशी? साहेब, सगळं पूर्ण पाण्यात गेले, काय सुद्धा राहिलं नाही। आता खाण्यापिण्याला सुद्धा आता मी माग झालोय। माझा काल तर मुलगा पुरात गेला, कसं तर करून वाचवले लेकराला, नाही तर माझ्या लेकराचं काय नव्हतं काय कोण आले का? अधिकारी वगैरे असतील किंवा स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, आले का? आले होते। बर, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? काय नाही सांगितले, काय तर करू म्हटले सोय। आपल्यासोबत स्थानिक आणखीन महिला आहेत। काय सांगाल मावशी, कशी परिस्थिती आहे? ही परिस्थिती आधी अशी झालती का कधी? आपण पाहिलंय का असं कधी? झालते एक वेळ झालते, तिसरी वेळा पाणी यायचे। आमचं तर फिल्टर होतं पाण्याचं, किराणा दुकान होतं, सगळं पाक पूर्ण सगळं पाक वाहत गेले पाण्यात, पाक पूर्ण घर बुडलंय पाक सगळं। मग आता आम्ही रस्त्यावर टायली भरून रस्त्यावर करून लेकरं बाळा आम्ही करून खाताव। रात्री कुठं झोपता किंवा काय करता? रात्री जेवण कसं? कागद पांघरून झोपताव, कागद लेकरं काय टायली खाली टाकले ते आणि झोपताव, असं वर कागद पांघरून झोपताव। जेवणाची कशी व्यवस्था होती, काय होती? कोण देते ते, कुणी लिखली तिकली आणून पाहुणं रावळं आणून देते ते, तेवढंच खाताव बसताव। एखाद्या बारी उपाशी मरताव, एखाद्या दिवशी खाताव, एखाद्या दिवशी उपाशी बसताव। काय करायचं मग आता? रोज तर कोणी आणून द्यायला, रस्ता नाही, काय नाही, पाणी चालू आहे, याला येत नाही, त्या गाड्या येत नाही, त्या काय करत नाही, त्या काय करायचं सांगा? आपल्या गावाकडून जाणारा हा जो रस्ता होता तो आता सध्या पाण्याने बंद आहे। कुठं जातो हा रस्ता? बंद आहे, शिंगोली सोलापूर हायवे इकडं पण बंद आहे, सगळं बंद आहे, रोड बंद आहे ते सगळं। असं काम तिकडून असं कोरलीवर आणून काय दब पोच करते ते आम्हाला। तर हा जो रस्ता होता तो इतर आजूबाजूच्या गावाला जोडणारा होता। या रस्त्याच्या माध्यमातून दळणवळणाचं साहित्य होतं, त्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क साधत होते। आपल्यासोबत काही इथल्या आणखीन महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल मावशी तुम्ही? आमच्या तर नदीच्या कडेला घर आहे, तर शेळ्या समजा वाहून गेलेला आहे आणि खांगावल्या कपड्यावर वर लेकर घेऊन आम्ही राहिला। तुम्ही नदीच्या कडवशीना, नदीच्या कडेलाच आता सध्या रोड वाघमडे वस्ती आमची वस्ती आणि पाटील वस्ती आहे। आणि समधी आम्ही लेकर बाळा समधी अंगाच्या कपड्यावर वर आलेलो, काय सुद्धा नाही, माल सुद्धा आमचा वाहून गेला। शेरड कोंबड्या घर तर दिसत नाही ती, मग आम्ही खायला सध्या मागाव बघा। आपल्यासोबत आणखीन काही या भागातील महिला आहेत, ज्या त्यांचं नुकसान झालेलं आहे, आजूबाजूच्या वस्तीतले आहेत। काय सांगताल मावशी तुम्ही? कधी पाहिलंय का तुम्ही असं? 2 बरे आलता इथं, ही तिसरी वेळ यायची। म्हातारी माणसं आम्ही पाण्यात निघून वर आला, पाक आमचं काय जिंकून राहिलं नाही, पाक गेला, आम्ही सडक येऊन झोपला आणि लेकरं बाळ पाकनं गेलं, समती वस्ती पूर्ण आमची पाक गेले। कोण प्रशासनाचे आलते का तुम्हाला काय धान्य वगैरे द्यायला, किंवा आम्दार आलते का, खासदार आलते का? आता सरपंच ही लोक आलती। तुमची आता मागणी काय सरकारला? सरकारला आम्हाला झाला घर द्यावं, आम्हाला जागा द्यावं, आम्हाला आता पत्र द्यावं। मग आता मी कुठं सारखं झोपावं? आता आम्हाला पत्र द्यावं, आम्हाला घर द्यावं, जागा मला नावावर करा आमच्या। आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत, काय सांगाल ताई तुम्ही? माझी तर मासर वाहून पुरात गेली ती, माल नाही घरी, काय खायला ही नाही, राहायला शेड नाही, काय असं रोडला आम्ही उघड्यावर असं। माझ्या 3 म्हशी, त्या 2 म्हशी काढले, त्या 3 म्हशी पाण्यात आहे, त्या असं रोडवर बारकी चिरकी लेकर घेऊन मांडीवर नका करून खात बसलाव। किती दिवस झाले? असते 4-5 दिवस झाले, पाणी येत नाही म्हणून आम्ही थोडं वर होताव। आता खाल्ल्या घराशांना लागले, वरल्या घराला यायचं नाही म्हणून थांबला। आवराच्याला निम्याराच्याला पाणी आलं, 12ला निघून आलं वर, काही काढायला नाही गेलं पाण्यात। काय आपली शासनाला मागणी काय? मागणी काय, कुठतर रोडच्या कडाला आम्हाला जागा द्यावं, खायला पोटाला अन्न पाणी द्यावं, आम्ही कुठतर करून खाऊन जीव जतन करावं। ही होती मोहोळ तालुक्यातील विदारक परिस्थिती। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने येथील जी वस्तीतील नागरिक आहेत, महिला आहेत, कुटुंब आहेत, ते आपलं कुटुंब कसं बसं आपलं पोट भरत आहेत।
प्रशासन काही ठिकाणी पोहोचल्याचा दावा करत आहे, परंतु आज देखील आपण जिथं आहोत तिथं अद्यापपर्यंत प्रशासन पोहोचलेलं नाही, त्यांना धान्य मिळालेलं नाही किंवा पंचनामा करण्यासाठी अधिकारी देखील आलेले नाहीत. लवकरात लवकर या स्थानिकांना मदत मिळावी हीच आपण प्रशासनाला विनंती करूयात. नवराष्ट्रसाठी विशाल भांगे, मोहोळ, सोलापूर.